आमच्या सर्व सबस्क्रायबर्स व व्ह्यूवर्स यांचे आमच्या या रंगविज्ञानावरील मालिकेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. आजचा रंग कोणता हे गेस करा. यशोमती मैया से बोले नंदलाला, राधा क्यों गोरी मैं क्यों काला. तर आजचा रंग काळा. काळा रंग एक विचार प्रवर्तक छटा. पुराणातील गोष्टी, चित्रपट, पुस्तके, मीडिया आणि टेलिव्हिजन यामधून सामान्यतः पांढऱ्यामध्ये चांगला माणूस आणि काळ्या रंगात वाईट माणूस असेच आपल्या मनावर बिंबवले गेले आहे. चांगले वाईट, चूक बरोबर, सत्य असत्याच्या पारड्यात पांढरा आणि काळा रंग अगदी प्रामाणिकपणे प्रत्येकाकडूनच तोलला जातो हे मात्र खरं. काळा रंग हा एक अनाकलनीय रंग आहे. रंगाची अनुपस्थिती म्हणजे काळा रंग. काळा रंग हा नेहमीच गूढतेचं, गंभीरतेचं आणि सामर्थ्याचं प्रतीक मानला गेला आहे. या रंगात एक प्रकारची शांतता असते, पण ती शांतता बाहेरून दिसते तितकी साधी नसते. काळ्या रंगाचं अस्तित्व हे अपरिहार्य आहे. दिवसाचा शेवट आणि रात्रीची सुरुवात याचा तो संदेश देतो. जणू सृष्टीच्या प्रत्येक चक्रात काळा रंग कुठेतरी लपलेला असतो. काळा रंग फक्त शोकाकुलतेशी जोडला जात नाही, तर त्यात एक प्रकारचं शुद्धपणाही आहे. एखाद्या गूढ कहाणीप्रमाणे त्याचं आकर्षण नेहमीच मनाला भुरळ घालणारं असतं. कलाकारांच्या, विचारवंतांच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर काळा हा अंतर्मनातला गूढ उलगडण्यासाठी उपयुक्त ठरतो. काळा रंग म्हणजे एक प्रकारचं शून्य, पण त्याच शून्यातून नव्याची सुरुवात होते. अशा अनेक विरोधाभासांनी समृद्ध काळा रंग मनाला अंतर्मुख करतो आणि त्याचवेळी अमर्याद शक्यता निर्माणही करतो. एखादी कंपनी इंद्रधनुष्याच्या सर्व रंगासह लोगो डिझाईन करू शकते, पण ब्लॅक लोगो ज्या कंपनी वापरतात त्या त्यांची शक्ती, अधिकार, दृष्टिकोन, संपन्नता आणि भरभराट दर्शवू पाहतात. त्याचबरोबर संपूर्ण औपचारिक किंवा व्यावसायिक उद्योजक असल्याचे स्पष्ट करतात. उत्पादनाचा दर्जा त्यांना अतिशय महत्त्वाचा असतो. त्याबाबत कसलीही जोखीम न घेण्याची इच्छा स्पष्ट होते. काळ्या रंगाचे महत्त्व विविध पैलूंमध्ये दडलेले आहे, कारण हा रंग वेगवेगळ्या संस्कृतीमध्ये, कलामध्ये आणि जीवनाच्या विविध क्षेत्रामध्ये विशेष स्थान मिळवतो. सौंदर्य आणि आकर्षण. काळा रंग नेहमीच फॅशनच्या जगात एक अभिजात रंग म्हणून ओळखला जातो. तो साधेपणा आणि सौंदर्य यांचा समतोल राखतो. मानसशास्त्र क्षेत्रातील संशोधनानुसार ज्या लोकांना काळ्या रंगाचे कपडे घालायला आवडतात ते लोक महत्त्वाकांक्षी, संवेदनशील असतात. नियमानुसार ते भावनिक आणि सहज उत्साही असतात. त्यांची प्रत्येक कृती हेतुपूर्ण आणि अर्थपूर्ण असते. बाह्य देखाव्यापेक्षा व्यक्तीचे गुण त्यांच्यासाठी सर्वात महत्त्वाचे असतात. काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये व्यक्ती बारीक वाटते, कळत न कळत आत्मविश्वास वाढतो. काळ्या रंगाचे कपडे परिधान केल्याने व्यक्तिमत्वात एक प्रकारचा आकर्षक गूढपणा आणि शालीनता येते. सर्जनशीलता आणि कला. कलाकारांसाठी काळा रंग हे एक प्रभावी माध्यम आहे. तो छायाचित्रण, चित्रकला आणि रंगमंचीय कलामध्ये विशेष महत्त्वाचा आहे, कारण काळ्या रंगाने वातावरणात गहनता आणि खोली निर्माण करता येते. शून्यता आणि नवीन सुरुवात. काळा रंग एका अर्थाने शून्यता दर्शवतो, पण या शून्यतेतूनच नव्या गोष्टींची सुरुवात होते. हे एक प्रकारचं निराशाजनक नसून नव्याची प्रतीक्षा करणारी अवस्था आहे. भारतात काळा रंग पारंपरिक दृष्टिकोनातून काही वेळा अशुभ मानला जातो. विशेषतः शुभ प्रसंगी काळ्या वस्त्रांचा वापर टाळला जातो. मात्र काळा रंग नजरेपासून वाचवणारा रंग म्हणूनही ओळखला जातो. लहान मुलांच्या गळ्यात काळ्या मण्यांची माळ घालण्याची परंपरा हेच दर्शवते की काळा रंग वाईट नजरेपासून बचाव करू शकतो. काळा रंग हा अनेक विरोधाभासांनी भरलेला आहे. शोक आणि सामर्थ्य, शून्यता आणि सर्जनशीलता, गूढता आणि शुद्धता. त्यामुळे तो केवळ एक रंग नसून जीवनातील विविध भावनांचा, अवस्थांचा आणि प्रवृत्तींचा प्रतिबिंब आहे. थोडक्यात काय, रंगांचा रंग सकारात्मक किंवा नकारात्मक दोन्ही परिणाम करू शकतो. त्यातलं मी काय स्वीकारणार ते मलाच ठरवायला हवं, नाही का? मित्रांनो, हा रंगविज्ञानावरील काळा रंगवरील व्हिडिओ आपल्याला कसा वाटला? आवडला का? आवडल्यास या व्हिडिओला आपण एक लाईक करा. आपल्या मित्रमंडळींना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. या व्हिडिओला खाली एक कमेंट जरूर करा व आमच्या जस्ट एक्सेल अँड नॉलेज एनहान्सिंग चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहन द्या. पुढील व्हिडिओ येईपर्यंत आपण स्वस्त राहा, मस्त राहा, स्वतःची काळजी घ्या. पुन्हा लवकरच भेटूया. थँक्यू.